ब्राह्मणाचा पोटशूळ गेला. कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशूळाने व्याधिग्रस्त होऊन गाणगापुरात सेवेकरिता राहिला होता. काही दिवस गेल्यावर एके रात्री यतिरूप धरून श्री दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरीचे पानाचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर, म्हणजे पोटशूळ शांत होईल. श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीच्या स्वप्नाची त्यास आठवण झाली. परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्या ब्राह्मणास कळेना. वैद्य व दुसरे अनुभवशीर गृहस्थांस श्रीपुरीचे झाडाबद्दल त्याने विचारले, पण कोणी सांगेना. ब्राह्मण संचित होऊन दुसरे दिवशी रात्री देवळात निजला असताना त्यास श्रीनी पुन्हा दृष्टांत दिला की अक्कलकोटात श्री परमहंस स्वामी आहेत, ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवते.